उपवर्गीकरणाविरोधात बदनापूरमध्ये मुसळधार पावसात आक्रोश. आंबेडकरवादी भव्य निषेध मोर्चा. तहसीलदारांना निवेदन. बदनापूर प्रतिनिधी शेख यकीन यांचीही माहिती. उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात बदनापूर शहरात गुरुवारी मुसळधार पावसाची तमा न बाळगता आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध मोर्चा काढला. पावसातही मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाल्याने परिसरात आंदोलनाची तीव्रता पाहायला मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर घोषणाबाजी करत कार्यकर्ते पायी तहसील कार्यालयाकडे रवाना झाले. तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत विविध वक्त्यांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत तो तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. यावेळी आंबेडकरवादी नेते अमनराज आंबेडकर यांनी आपल्या भाषणात स्थानिक आमदार नारायण कुचे यांच्यावर थेट निशाणा साधत या प्रश्नावर स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. त्यांनी शासनाच्या धोरणावरही टीका करत समाजाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. सभेनंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीनं तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा अशी प्रमुख मागणी या निवेदनातून करण्यात आली. मुसळधार पाऊस सुरू असतानाही आंदोलनकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. मोठ्या संख्येनं आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग नोंदवत एकजूट दाखवली. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवत आपले कर्तव्य चोख बजावले. उपवर्गीकरण विरोधातील हा निषेध मोर्चा बदनापूरमध्ये दिवसभर चर्चेचा विषय ठरला. ही लढाई फक्त आपल्या एकट्याची नाहीये, ही लढाई 59 जातीच्या सर्व जातीच्या लोकांची आहे. आज फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा बौद्ध वर्ग इकडे उपस्थित असेल, 1-2 मातंग समाजाची लोक उपस्थित असतील, पण अख्खा मातंग समाज असू दे, चर्मकार समाज असू दे, ढोर समाज असते आणि बौद्ध समाज असते, मांग समाज असते, हे सर्व आनंदराज आंबेडकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे. आज या पावसाने आपल्याला साथ दिली नाहीये, पण तुमची साथ ही आंबेडकरी घराण्याला आयुष्यभर आहे आणि आयुष्यभर राहील. मी तुम्हाला विनंती करतो, ही साथ इलेक्शन पर्यंत राहू द्या. इकडचा कुचे असू द्या किंवा पुचे असू द्या, हे साले बापाला बैमान होतात, हे साले आपल्याला बैमान होतात. उद्या यांचं आरक्षण गेलं तर हे साले आपल्यावर उभे पण राहतील. पण आज जेव्हा आपलं आणि आपला समाज आणि आपलं आरक्षण धोक्यात, तेव्हा स्वतः घरी बसून फक्त टीव्ही बघत बसतील आणि इकडचे लाईट वीज कापत बसतील. ही एकता आपल्या सर्वांची आहे, ही एकता शेवटपर्यंत राहो एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपण सर्व तुफानातले दिवे आहोत. इकडे पाऊस येऊ दे, इकडे वारा येऊ द्या, आपण इकडनं हलणार नाही. आणि जोपर्यंत हे उपवर्गीकरण रद्द होत नाही तोपर्यंत आंबेडकरी जनता रस्त्यावरती उतरत राहील आणि या इकडच्या मनुवादाला दाखवत राहील की तुम्ही किती बी लावा शक्ती, तुम्ही किती बी लढवा युक्ती, तुम्ही करार किती बी हल्ला, लय मजबूत विरोध लागतील. आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो. आणि अशीच एकता राखा. आणि येणारा काळ हा नक्कीच आपला असेल, इकडचा आमदार असेल, खासदार असेल, हा आपल्यातला एक असेल आणि आपल्या समाजातला असेल, जो आपल्या मेहनतीला आणि आपल्या कष्टांना उभा राहील आणि बाबासाहेबांना बेईमान नाही होणार, असा माणूस तुम्ही लोकांनी निवडायचा आहे. एवढंच सांगतो आणि इकडे थांबतो. जय भीम.